परंतु आता ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच टिपला ना तो सांगते की काही गरज नाही. मी मजबूत बांधाचा जरी असलो तरी देखील फिल्डिंगची लेवल माझ्याकडे हाय क्लास आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद, पहिल्याच बॉलवरती शून्याचा चष्मा घालून बॅक टू द डगआउट गॉन. इथे दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहतायत कॅच ड्रॉप होताना बघायला मिळाला. 5-5 षटकांचं क्रिकेट आपण पाहता. आज 8 टीमचं मात्र इथे पाण्याला आपल्याला पाहायला मिळतं. संधी मिळाली या संघांना आणि तदनंतर संधी मिळाल्यानंतर आज काही संघ असे आहेत ज्यांनी मात्र विजयाची मुहूर्तमेढ रोवली. काही संघांना पराभवाचे चटके सहन करावे लागले. म्हणतात ना क्रिकेटच्या काळात कधी जिंकावं लागतं, कधी हरावं लागतं, कभी खुशी तो कभी गम. क्रिकेटच्या काळात प्रत्येक दिवस हा तुमचा सारखा नसेल. गोलंदाज तयार, प्रचंड वेग आणि अचूक टप्पा. उज्ज्वल गोलंदाजी मार्कवरती नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा, उज्ज्वल त्या गोष्टीमध्ये पारंगत आहेत आणि अगदी त्यांनी ते षटक खूप छान पद्धतीने हँडल केलं. पहिलं षटक माझ्याकडे कॅप्टन का आले तर ती त्यांची गुणवत्ता आहे, ते त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि सध्या ती गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. अतिशय छान पद्धतीने सध्या ते गोलंदाजी करतात. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती आता जाऊन पोहोचतंय. 1 रन. षटकातील पुढचा बॉल. या बॉल पडल्यानंतर थोडासा अनएक्सपेक्टेड बाउन्स. स्लॉट मधला बॉल जरूर होता परंतु बॉल येण्याच्या आधीच बॅटचा ब्लेड बंद झाला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला स्वप्नील आणि स्वप्नीलच्या साथीनं प्रथमेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुमच्याकडे सुरुवात ही महत्वाची आहे. मी म्हणालो ना मगाशी देखील की 6 बॉल 6 रन 7 रनाले चालतील परंतु त्या प्रत्येक बॉलला रन बॉल येणं गरजेचं आहे. यावेळेला बॉलला स्टिअर केलं बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक चाललेत तिथे वेगानं बॉलच्या मागे. जीवाच्या अक्कांतेने संघासाठी संघाच्या नावासाठी लढावं लागतं, परिश्रम घ्यावे लागतात आणि ते परिश्रम सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. फिल्डरने घेतलेत. आता धावसंख्या इथून आकार घेते ती म्हणजेच 3 आणि धावा जाऊन पोहोचतील. आता 2 धावा परिपूर्ण झाल्यात म्हणजेच 3 रन ह्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. षटकातील बॉलचा खेळ तपासून पाहिला तर आता 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपला तर 3 रन. न्यू फ्रेंड्स टेंभी कोडावे आणि मनीष 11 बेलपाडा, मी या दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या हाताला या. तिथे आमचे हर्ष आहेत, त्यांच्याशी तुम्ही निश्चित स्वरूपात कॉन्टॅक्ट करू शकता. इथे शॉट थर्डमानला क्षेत्ररक्षक होते आणि षटक क्रमांक 1चा खेळ देखील संपला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी आली आणि तदवरती सिंगल परिपूर्ण होत आहे. सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर संपते ते म्हणजेच पहिलं आणि पुनीत जी भोईर ते आम्हाला दर्शवतात की धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. 4 रन. अथर्व पहिलं षटक संपला आणि 4 धावा. टायमर सेट लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण फेकणं लक्षात घ्या. अदरवाईज मग शेवटच्या षटकात तुम्हाला तो एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. नियमवटी सगळ्यांसाठी समान आहेत. आज 8 संघांना इथे मात्र संधी मिळाली आणि त्यातील 8 संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. आता हे 8वे जे 2 संघ होते 6, 7 आणि 8 क्रमांकासाठी ते आता आपल्याला पाहायला मिळतात ऍक्शन मध्ये आलेत. गोलंदाजी मार्क वरती राहुल. ज्या राहुलनं मात्र आता सध्या प्राचारण्यात आलंय. 4 षटकं इथून आहेत. या 4 षटकांमध्ये एक माइंड टोटल असावी की 45च्या जवळ कसं जाता येईल. पहिल्या षटकात धावा आल्या नाही हरकत नाही. परिस्थितीशी भांडण्यापेक्षा जे काही तुमच्या समोर आहे त्याच्या समोर आता एक चांगल्या पद्धतीने लढा द्या. येणाऱ्या काळात पहिलं षटक जरी कमी धावांचं राहिलं, येणाऱ्या काळात तुमच्याकडे 4 षटकांमध्ये खेळ आहे. हातामध्ये बॅट आणि खऱ्या अर्थानं खुलं मैदान आहे.
तुम्ही तुमच्यातील टॅलेंट दाखवा आणि तदनंतर क्लास क्रिकेट मेरिटवरती आल्यानंतर त्या धावा होऊ शकतात. आता सध्या आपण पाहू शकतात त्या धावा होतील का. जितेंद्रजी पाटील सर पुन्हा एकदा मात्र आफ्टर लंच आफ्टर डिनर ते जोडले जातील. लंचची सवय काय असते, कारण फार जास्त आता डेच्या टुर्नामेंट चालू असतात, त्यामुळे तो आफ्टर लंच या गोष्टी सध्या होत असतात. परंतु आफ्टर डिनर पुन्हा एकदा जितेंद्रजी पाटील त्यांचं देखील आगमन झालं. फटका खेळलाय सर, क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथून त्यांनी क्षेत्ररक्षण चांगलं केलं. बघता बघता इथून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं पुणे त्यांना पुन्हा एकदा एक रन साकारण्याकरिता संधी दिली आमच्या बॅटरनं. रनसंख्या फलकावरती 5 धावा धावफलकावरती. जे खेळाडू जे प्रेक्षक वर्ग आलेत त्यांना विनंती आहे की आपण रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने ज्या बाईक पार्क केल्यात किंवा गाड्या पार्क केल्यात 4 व्हीलर त्या ग्राउंडच्या मागे घ्या. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ॲज अ स्विफ्ट ॲज अ नारो. बॉल चाललाय सरळ टू बाउन्सने सीमा रेषेच्या बाहेर. ट्रिमांडस बॅटिंग बाय बॅटर. 4 रन. इथे देखील आता डॉट बॉल येतो. एका चौकारानंतरचा हा कमबॅक होता गोलंदाजाचा. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकात राहुल आलेत. एका बाजूला स्वप्नील आणि स्वप्नीलच्या साथीनं प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आहेत. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच स्मार्ट ग्रुप टिंबी खोडावे आणि विपक्षात संघ आहे तो म्हणजे साई स्पोर्ट्स सरावली. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. तिथे देखील बॉलला फील्ड केले. आता बघता बघता आपण पाहू शकता फेकी तर येणार होती आणि त्याच वेळेला इथून सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच दुसऱ्या राहुलचं षटक. चौकार आल्यानंतर त्याने देखील कमबॅक केला आणि तदनंतर आतापर्यंत स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच डबल डिजिटमध्ये फार वेळानं 10 रनवरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला शॉर्ट बॉल होता. बॉलला पाठवले. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू शॉटमध्ये पुढे होते, तैनात होते. त्यांनी मात्र त्या बॉलला फील्ड केलं. पेट्रोलिंग होईल, फेकी येईल आणि तुर्ताच मिळते सिंगल. आता सिंगल डबलनं स्कोर कार्डला धावांमध्ये फार मोठी तफावत नाही दिसत आहे. बॅटिंग टीमला प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 चौकार किंवा मग 1 षटकार हे अनिवार्य आहेत. त्यावेळेला तुम्ही 40ची वेस ओलांडणार आणि ज्या वेळेला 40 प्लस होणार त्यावेळेला येणाऱ्या काळात तुम्हाला संधी देखील मिळेल. तुमच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करण्यासाठी एक वेगळा कॉन्फिडन्स मिळेल. पंचांकडे मागणी केली. पंच सांगतायत किशोर पाटील सर की ना मुन्ना ना तो बॉल नाही वाईड मिळणार. आता षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला. 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला धावांची गती तपासून पाहिली तर 11 वरती गडी बाद झाल्या तो म्हणजेच 1. चला थोडं स्पीडअप करा. संदीप भोईर पप्पा या नावानं संपूर्ण माकुणसारमध्ये प्रेम मिळालं. जरी ते बिलॉंग मायखोपमधनं करत असतील परंतु त्यांचं पोषण केलं ते म्हणजेच माकुणसारनं आणि ते संदीपजी भोईर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी एक वेगळं नातं असतं क्रिकेटची. जिथे जिथे स्पर्धा, मग ती अंडरमची स्पर्धा असू दे, मग ती ओव्हरआर्मची स्पर्धा असू दे, ज्या ज्या वेळेला मायखोपचं क्रिकेट त्यावेळेला संदीप पप्पांचं योगदान, ज्या वेळेला माकुणसारचं क्रिकेट त्यावेळेला संदीप पप्पांचं योगदान. आज देखील त्यांच्या माध्यमातून जेवणाची रुचकर चव ती प्रत्येक कॉमेंटेटर म्हणा, यूट्यूब लाईव्ह म्हणा, पंच म्हणा आणि काही आयोजक म्हणा यांच्यासाठी चांगली जेवणाची सुव्यवस्था जी संदीप भोईर अर्थात पप्पा यांनी मात्र केली. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. मनीषजी ठाकूर तेही मात्र जोडतात या स्पर्धेसाठी. बारकाईने लक्ष असतं. आयोजक म्हणून सातत्यानं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं त्यांचं आणि सध्या ते दाखल झालेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 11 रन. सध्या षटक क्रमांक 3 मध्ये उज्ज्वल आलेत ज्यांनी पहिलं षटक खूप छान पद्धतीने हाताळलं. ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आणि त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण तर झालंय खरं. तुर्तास आपण पाहतात 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधला होकार नकार यस नो या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या. समन्वय चांगलं ठेवलं की दुसऱ्या रनसाठी आपल्याला पलटायचं यायचं, योग्य वेळेत ते कॉलिंग झाली, संपर्कात होते आणि तदनंतर 2 रन इथून त्यांनी पळून परिपूर्ण देखील केल्यात. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. या बॉलला प्रचंड वेग उज्ज्वलचा. पहिल्या षटकात जी उज्ज्वलनं कंजूस गोलंदाजी केली आताच देखील त्याचंच प्रात्यक्षिक त्याचं पृथक्करण
तो पुन्हा घेऊन आलाय. का म्हणून मी संघामध्ये 2 षटकं हाताळण्याची मला जागा मिळते, तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस सराव त्याने खूप केला. संध्याकाळच्या सत्रात सातत्याने आपल्या संघाच्या घरच्या ग्राउंडवरती जाऊन नवीन कोरे बॉल हाताळले आणि आज प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. तुम्ही सराव करा आणि यशाच्या जवळ पोहोचा. आता सध्या ते परफेक्शन घेऊन आलाय उज्ज्वल. यावरला बॉलला केलं डीप पॉइंटला. केव्हिन पीटरसन कॉपीबुक स्टाईलनं बॉल चाललाय सरळ डीप पॉइंट थडमांच्या मधोमध सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. 4 रन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. हे बस प्रेझेंट माकुणसर चषक 2026 दिवस रात्रकालीन स्पर्धा, मानाची सन्मानाची आणि बहुचर्चित सफाळे क्रिकेटमध्ये यावं दांडी गुल. खोलातला बॉल मागील चौकाराचं हे उत्तर होतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खोलवर टप्प्याचा अचूकतेचा इथे हा चेंडू घेऊन आले आणि त्यानंतर फलंदाजाची इथे भंबेरी उडवली. फलंदाज बाद होतात. विकेटचं पतन. धक्का दुसरा. प्रथमेश बाद. गोलंदाज तयार. संदीप पाटील आहेत. ते सांगतात की भोईर नाही, आम्ही पाटील आहोत आणि सध्या तेच संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती तपासून पाहिली. स्कोर काढला 17 रन आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उज्ज्वलची गोलंदाजी आता अचूक चालल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आज साई. आता साई मात्र इथून महत्वाच्या रोलला दाखल झालाय, कारण 2 गडी बाद झाल्यानंतर मध्य फळीसाठी वा काय चेंडू होता. अगदी सरप्रायझिंग. जो मी उल्लेख केला ना की लेदर क्रिकेटच्या खेळपट्टीवरती सातत्याने तुम्हाला त्या गोष्टी बघायला मिळतात. योग्य टप्पा तुम्ही निवडला, त्यामध्ये चांगला वेग असला तर मग तिथून बॉल तो राईज होणार, स्कीट होणार, कारण त्याच्यावरती थोडीशी ग्रीन लश आहे आणि त्या ग्रीन लशवरनं बॉलचा टप्पा अगदी उंचावणारा होता. फलंदाजांसाठी थोडासा बॉल सरप्राईज राहिला. आता स्कोर काढला. धावांची गती 18 हे स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा बॉल. 17 बॉलचा खेळ संपलाय. 18 रन धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंग सामने नेहमी चुरशीचे होताना आपण पाहिलेले आहेत. आता देखील आपण पाहू शकता हा षटक इथे संपतोय तिसरं आणि 3 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला धावांची गती तपासून पाहिली तर 18 ला स्थिर. या वेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल. मजबूत बांध्याचे सध्या ते दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहू शकता या मॅच मध्ये आता एका चांगल्या स्कोर कार्डकडे वळण्याचा प्रयत्न चालू आहे. 18 बॉलचा खेळ संपला. 18 रन फलकावरती लागले. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला मात्र अगदी शरीरापासून दूर होता बॉल, त्याला खेचून आणले आपल्या स्वतःकडे. प्रयत्न दुसरीचा आहे. फेकी येईल, ॲक्युरेट नाही आली. आली होती, थोडंसं सावरायचं होतं ते म्हणजेच कीपरला. नाही सावरू शकले. आता 2 रन. आता 2 रनने आकार घेते आणि फार वेळानंतर जे 20 धावा दुसऱ्या षटकात व्हायला हव्या होत्या त्या चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती झालेत. हरकत नाही. लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री. येणाऱ्या काळात 11 बॉल आहेत. सुवर्ण काळ तुमच्याकडे 11 बॉलचा आहे. त्या बॉलमध्ये जर पिन शिटिंग झाली मजा येईल. इथे देखील स्टिअर केलं. डीप पॉइंटला खेळाडू तैनात. त्यांच्या माध्यमातून त्या बॉलला फिल्डिंग होईल आणि तुर्ताच मिळते सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने 21. 10 बॉल येण्या बाकी आहेत. या षटकातील बॉलचा खेळ संपलाय 2 आणि येणारे 4 बॉल ते फार महत्वाचे बॅटिंग टीमसाठी. फिल्डिंग टीम सांगेल की सिंगल डबलने या मॅचमध्ये फार काही आमच्यात बदल होणार नाहीत, परंतु क्रिकेटच्या खेळात कुणी मोठा आणि कुणी लहान नाही.
लोएस्ट स्कोरिंग सामने अनेक वेळा शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचलेत आणि ते आपण पाहिलेलं आहे. आता सध्या 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 21 रन ही धावफलकावरची ती सध्याची स्थिती आपल्याला बघायला मिळते. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना क्रॉस बॅटने खेळायचं होतं. अगदी टप्पा पडण्याच्या आधीच बॅटचा ब्लेड बंद केला आणि मंचा हे आधीच ठरवलं होतं. मानसिकता सेट होती की खेळणार ऑन साईडला. मी म्हणेन की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही ज्या वेळेला ठरवून क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्ही मुख्य खेळपट्टीवरती तुम्हाला निश्चित स्वरूपात गोलंदाज भुरळ घालतो. आता सध्या तेच झालं, कारण गोलंदाजाला माहिती होतं की फलंदाजाचा इंटेंट काय आहे. ऑन साईडला फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्यानं शरीराच्या आणखीन दूर ठेवला त्या बॉलला. अगदी ट्रॅम लाईनच्या बाजूनं तो बॉल गेलाय. पुढचा बॉल आता या बॉलला मिडल ऑफ द बॅट जरूर झालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फार काळ हवेत आणि शेवटच्या क्षणाला हातांची उंजळ तिथे योग्य ठरली. फलंदाज बाद. विकेटचं पतन धक्का तिसरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नैतिक. एका बाजूला नैतिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये देखील आहेत, ज्यांच्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. ते दिस नैतिक नट्टू या नावानं ज्यांना फार प्रेम मिळालं टिगरे या गावामधनं, आणि ते नैतिक आमच्या साथीने आहेत. आणि खूप छान पद्धतीने साऊंड सिस्टम, अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात, थोडंसं साऊंड सिस्टमचं मॅनेजमेंट करावं लागतं समालोचकांना. परंतु इथून मी म्हणेन की कुठल्याही गोष्टी न सांगता त्यांनी खूप छान पद्धतीने मांडल्यात. म्हणतात ना, तुम्ही तुमच्या कामामध्ये किती इम्पॉर्टंट देता आणि तुम्ही तुमच्या कामाची पारदर्शकता किती ठेवता, हे डीजे नैतिकने दाखवून दिलं. डीजे कँडी यांचा उल्लेख मी सातत्याने करतो, पीके साऊंड्स यांचा मी उल्लेख करत असतो, आणि त्याच्या साथीने त्याच्या सोबतीने डीजे नैतिकचा उल्लेख आता करावा लागेल. हा बॉल देखील चांगला होता. बॉल पडल्यानंतर प्रचंड वेगाने त्याला वेग धारण झाला आणि सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर आता 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावांची गती तपासून पाहिली तर 21 वरती थांबलेली आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे नैतिक यांना. बॅक MSF प्रेझेंट माकुणसर चषक 2026 दुसऱ्या रात्रीचा खेळ आणि आज सफाळे गट. सेकंड राऊंडच्या मॅचला ती सुरुवात होणार आहे, जिथे पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला किंग फायटर्स किरईपाडा, विपक्षात सरावली बी. बोथ कॅप्टन कम टू द टॉस. या 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येणार आहोत, जिथे त्या मॅचचा टॉस केला जाईल आणि तो सेकंड राऊंडला सुरुवात होईल. एका बाजूला किरईपाडा अफलातून फॉर्मात, त्यांच्या साथीनं त्यांच्या विपक्षात सरावली बीचा संघ खेळली आहे. वेळेला फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक नोमान्स लँडमध्ये तो बॉल चालला. 3 खेळाडू एकत्रित आले आणि शॉट कव्हरच्या खेळाडूला तो मान मिळाला की त्याने या बॉलला फील्ड केले. बघता बघता धावांची गती आता 2 आकार घेते आणि जाऊन पोहोचते 23. आता या शेवटच्या 5 बॉलवरती आहे ती धावांची भूक आहे, ती मिटणारी नाही बॅटिंग टीमसाठी. कारण जी माइंड टोटल त्यांनी टॉस टाइमला सांगितलं होतं की आम्हाला करायचे 45, ते 45 इथून जर करायचे असतील तर तुम्हाला जरूर मोठ्या फटक्यांचं निमंत्रण द्यावं लागेल. मोठे फटके शोधावे लागतील आणि ते सहज नाही. तुम्हाला त्या मेरिटवरती यायचंय, तुम्हाला त्या चांगल्या फटक्यांचा शोध घ्यायचा आहे. अचूक टप्प्याचा जो चेंडू असेल त्याच्यावरती तुम्हाला तुमच्यातील कलागुण, कौशल्य आणि नैपुण्य दाखवायचं आहे. सध्या गोलंदाज तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल इथे देखील आपण पाहू शकता. बॉल पडल्यानंतर बाउन्स मिळाला, त्याच्यामध्ये अनएक्सपेक्टेड होता. फलंदाजानं एक्सपेक्ट केला नव्हता की बॉल एवढ्यावरती येईल, पण मी मगाशी देखील उल्लेख केला, कालच्या दिवसातली विकेट ही मातीची विकेट होती. आज यावेळेला आपण खऱ्या अर्थानं MSFची ही लेदरची विकेट आहे आणि मनीषजी ठाकूर यांनी तिथे मात्र फार मेहनत घेतलंय आणि ती मेहनत सध्या दिसते गोलंदाजांसाठी. फटका खेळला इथे खरा, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्याकडनं बॉल फिल्डिंग होईल. तुर्तास 2 रन. आता धावसंख्या 2 आकार घेत 25 ह्या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. बॉलचा खेळ झाला 3. पुनीत भोईर खूप चांगल्या पद्धतीनं गुणलेखन ज्यांचं केलं. मगाशी देखील मी त्यांचा उल्लेख केला की पेशाने इंजिनियर आहेत,
परंतु क्रिकेटवरती अफाट प्रेम, ज्या ज्या वेळेला माकुणसरचा संघ, मग ते ओव्हरआर्म असो, अंडरआर्म क्रिकेट असो, सातत्याने माकुणसर गावासाठी पुनीतचं योगदान असतं. मग ते स्कोरर असतील, आयोजक म्हणून ते जबाबदार असतात. आता सध्या देखील आपण पाहू शकता अगदी संध्याकाळी 7 वाजता बसलेत आमच्या बाजूने. आत्तापर्यंत खूप छान गुणलेखन त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. षटकातील पुढचा बॉल. सध्या 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धावांची गती तपासून पाहिली तर 25 या धावफलकावरती जाऊन पोहोचतंय. ओव्हर दी स्टंप्सना गोलंदाज तयार. याही वेळेला फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू तिथून पुढे पोहोचतात आणि मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्याने आता धावसंख्या, धावगती जाऊन पोहोचली ती म्हणजे 26. थेंबे थेंबे तळे साचे. सध्याचा प्रयत्न तो चालला बॅटिंग टीमचा. 2 बॉल आहेत. या 2 बॉलमध्ये एक पावसाची सर अशी झपाट्याची आणावी लागेल, म्हणजेच त्यामध्ये तो एक मोठ्या फटक्याचा मी उल्लेख करतोय. या 2 बॉलमध्ये आला तर 30+ ह्याचं समाधान असेल आणि लढण्यासाठी मग गोलंदाजांना आपलं कौशल्य दाखवण्याची ती योग्य वेळ आणि योग्य संधी या दुसऱ्या डावात आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला फायटर दिवे किरईपाडा आणि विपक्षात सरावली बी टॉससाठी रेडी राहा. इथे हा शॉर्ट बॉल होता. या बॉलवरती फटका खेळणं गरजेचंच होतं. आता कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस करावं लागतं की काय? आता गोलंदाजाने केली चुकी. 22चे संकेत महेंद्रजी भोईर यांचे आले आणि तदनंतर मात्र आपण पाहतात सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 रन. अगदी शेवटचा बॉल आहे. तिथे या शेवटच्या बॉलवरती फिल्डिंग टीम सांगेल की इथून जरी एक चौकार आला, एक षटकार आला, तरी देखील 35च्या आतमध्ये थांबवण्याचा जो आमचा प्रयत्न होता तो खऱ्या अर्थानं सक्सेस राहिला. परंतु गोलंदाज सांगेल की नाही 35च्या आत नाही तर आपल्याला 30च्या आत ठेवायचं आहे. बॅटिंग टीम सांगेल की या बॉलवरती आता मोठा फटका येणं गरजेचंच आहे. पाहता येतोय का पुढचा बॉल? आता हा फटका खेळायचा प्रयत्न होता. ऑन दी अप आले, तदनंतर बॉटम हँडचा योग्य तो वापर केला, परंतु मिस टाइम स्ट्रोक. आता पुन्हा एकदा प्रयत्न दुसरीचा. 28 धावा धावफलकावरती. 29 नाही होणार कारण रनआउट झालेत फलंदाज. 29 धावा ह्या जिंकण्याकरिता आहेत. या तुर्तास टॉससाठी एका बाजूला फायटर किरईपाडा आणि विपक्षात संघ आहे सरावली बी. दोन्ही कॅप्टनला आमचं प्रेमळ निवेदन आहे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण टॉससाठी या. स्मी ठाकूर आणि त्रिशा ठाकूर यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते या मॅचचा कॉइन आपण स्पिन करणार आहोत. या 2 कॅप्टन आणि इथे ओके 2 कॅप्टन इथे जोडले जातील आणि तदनंतर या मॅचचा कॉइन आपण स्पिन करणार आहोत. मनीष ठाकूर आणि मुकेश ठाकूर यांच्या कन्या इथे मात्र जोडल्यात टॉस टाईमसाठी. या कॅप्टन लवकर या. इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे, कुठली आर्ग्युमेंट न करता. एका बाजूला संघ सरावली आणि एका बाजूला किरईपाडा. फायटर किरईपाडानं फाईट केली मी म्हणेन पहिल्या मॅचमध्ये. सामने 4 ओव्हरची असतील, लक्षात घ्या. सेकंड राऊंड. इथून आपण कॉइन स्पिन करतो. कोण बोलते? 1 मिनिट चालेल. हेड्स इज कॉल आणि इट इज 10. थँक्यू सो मच. तुम्हाला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकला एकंदरीत सरावली या संघानं. मागील सामना आपण पाहिला असेल, प्रतिस्पर्धी संघानं बॅटिंग दमदार केली. जवळपास 60+ धावा त्यांनी केल्या होत्या. आता ओव्हर देखील 4 झालेत. थोडंसं धावतं क्रिकेट असेल. टॉस तुम्ही जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 30-40. 30-40. आणि त्या धावा रोखण्यासाठी तुमच्याकडे महत्वाचा गोलंदाज कोण आहे? मी स्वतः असेन. आणि आणखीन तुमच्या सोबतीनं तेजस भोईर. निश्चित स्वरूपात तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस तुम्ही जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? नेहमीसारखंच बॅटिंग. आता नेहमीसारखं बॅटिंग म्हणजे टुर्नामेंट कुठली असू दे, टॉस जिंकला की बॅटिंग येणार आणि एक धाडसी निर्णय तुम्ही घेतले. आता प्रतिस्पर्धी संघ सरावलीच आहे. त्यांनी देखील त्यांची चमक मागील मॅचमध्ये दाखवली आणि तदनंतर ते सेकंड मॅचमध्ये आलात. मागे तुम्ही 60+ केले होते, आता ओव्हर 4 झालेत. आता टार्गेट कितीचं असेल? 40+. यस, हे कॅप्टन कूल आहेत, अगदी सहज. आणि त्यांना देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस जिंकल्या सरावलीनं,
प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग करण्याकरिता आमंत्रण दिले किराई पाड्याला. मॅचला जशी सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया सरांचा, अर्थात कुडू सर आपल्या साथीने जोडले जातील. एक आदर्श शिक्षक आणि गोड गळ्याचे धनी परेश कुडू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष पाटील सर. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी माफक आव्हान आहे, परंतु कधी कधी छोटी टोटल सुद्धा डोई जड होऊ शकते. एका बाजूने आपण पाहतो पहिल्या इनिंग मध्ये जास्त धावा आल्या नाहीयेत. स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे अगदी पहिले फलंदाजी करत असताना अवघ्या 28 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्या आणि 29 धावांचं आव्हान ठेवले. विराज अगदी स्वस्त्यात बाद झाले होते, तदनंतर मात्र कमबॅक करता नाही आलं. त्यामुळे मात्र आपण पाहतोय की फक्त 28 धावा आणि 29चं आव्हान ठेवले. कधी कधी सोपं आव्हान सुद्धा कठीण होऊ शकतं, कारण क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. याच मैदानावरती मोठ्या मोठ्या धावा सुद्धा होऊ शकतात आणि मात्र छोटी टोटल सुद्धा डिफेन्स होऊ शकते. आणि त्यासाठी मात्र गोलंदाजांची कसब आहे, कारण खात्यामध्ये पैसा कमी जमा आहे, त्यामुळे खर्च करणे या ठिकाणी परवडणार नाहीये आणि असे टिचून गोलंदाजी करावी लागेल, तिखट मारा करावा लागेल. जर वाचायचं असेल, जर पुढे जायचं असेल तर मात्र गोलंदाजी या ठिकाणी घडवावी लागेल. पहिलाच बॉल, यावेळेला आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट बॉलचा संगम नाही आहे. पहिलाच बॉल, चांगला बॉल, एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. वरुण आणि राहुल ही धडाकेबाज जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर प्रथमेश गोलंदाजी मार्क होते. पहिलाच बॉल चांगला हाताळला होता. ज्यावेळेला कमी असतं ना त्यावेळेला अशा प्रकारचे बॉल हाताळावे लागतात. यस, या वेळेला दुसरा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळला होता. अगदी बॅटची कडा लागली आणि बॅटची कडेमुळे आपण पाहिलं स्लिपच्या रिजनमध्ये चेंडू गेला. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण झाली. एका धावेने श्री गणेशा केला जातोय, कारण मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर केला नाहीये, कारण धावफलक कमी आहे. 29 धावांचं फक्त आव्हान पेलायचं आहे आणि त्यासाठी विकेटवरती राहणं तितकंच महत्वाचं आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रथमेश यांचं 2 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. तिसरा बॉलचा प्रयत्न केला जाईल. या वेळेला चेंडूला उडवलंय, चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. लॉंगांचा क्षेत्ररक्षक फेके करतील, गॅदर करील, तोपर्यंत चित्याच्या चपलाईने अगदी 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि क्षेत्ररक्षकाला सांगितलं जाते की थोडा रनअप घ्या, थोडा रनअप घ्या, कारण हा कॅच कन्वर्ट झाला असता. कारण असे हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात, ज्या वेळेला आपल्याकडे डिफेंड करण्यासाठी टोटल कमी असते. त्यावेळेला असे हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतात, प्रयत्न एफर्ट्स द्यावे लागतात. पुढचा बॉल प्रथमेश, या वेळेला वळवण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइड. यावेळेला प्रयत्न चांगला केला होता, मात्र बॅट आणि बॉल संगम नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 3 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. जसं पॉवर प्लेचं पहिलं षटक हवं होतं 29 धावा डिफेन्स करत असताना, तसं षटक मात्र हाताळलं जाते. लाजवाब प्रथमेश, क्या बात आहे. पुढचा बॉल, या वेळेला बुंद्यात टाकला होता. बॅटची जरूर कडा लागली होती. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एसटी रक्षकाच्या माध्यमातून होते. आतापर्यंत या पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ संपुष्टात आला. या 5 बॉलमध्ये 3च धावा फक्त धाव फलकावरती लावल्या जात आहेत. ज्या वेळेला स्कोर कमी असतो त्यावेळेला गोलंदाजी कशी करावी याचे डेमॉन्स्ट्रेशन आपण पाहतो. आणि या वेळेला सजवला, फटका सजवला, चेंडूला पाठवले लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू दणदण करत जाईल, येईल चौकार. 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 7 लावल्या जात आहेत. चला, वेळ दौडू नका, वेळ खूप महत्वाची आहे, कारण आपण यानंतरचे सामने 4 षटकांचे पाहणार आहोत. सेकंड राऊंडला सुरुवात होईल 4 षटकांनी. आणि हा जो आता सुरू असलेला सामना पाहतोय आपण, साई स्पोर्ट्स सरावली वर्सेस आपण पाहतोय स्मार्ट टेंबी खोडावे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. 29 धावांचं आव्हान ठेवले. भले कमी असेल, परंतु ते डिफेन्स करण्याची ॲबिलिटी, ताकद टेंबी खोडावे संघामध्ये आहे. आकाश येत आहेत, नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती.
प्रथमेशने एक चांगली गोलंदाजी हाताळली, 7 धावा जरूर खर्च झालेत. अगदी शेवटच्या चेंडूवरती झणझणीत चौकार आला, तोच फक्त एक फटका महागात पडला, नाही तर पहिले 5 चेंडू अप्रतिम हाताळले होते. चला आकाश गोलंदाजी मार्कवरती आहे, दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. 7 धावा यावेळेला खर्च झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 24 मध्ये बनवायचे आहेत 22 बॉल, 22 धावा आणि 24 बॉल. पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट बॉलचा संगम नाहीये. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. पिचिंग पाहिली आपण, गुडलेनला बॉल पिच झाल्यानंतर उसळी कमी मिळाली, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संगम नाहीये. निर्धाव चेंडूची चांगता होते. आता मात्र 23 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. एक डॉट बॉल मात्र संजीवनी निर्माण करणारी आहेत. यावेळेला चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक जरूर झाला होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यामध्ये यश आले. कॉट अँड बोल्ड बॅक टू द डगआउट मिस्टर. आपण पाहतोय फलंदाज वरुण. बावीस चेंडू आणि 22 धावांची गरज. चला लगेच बॅटर रेडी राहायचंय, वेळ दवडू नका. 22 चेंडू आणि 22 धावांची गरज. उज्ज्वल येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उज्ज्वल कामगिरी करावी लागेल, कारण जसं माझं नाव आहे तसं नावारूपाने जगावं लागेल, नावारूपाने करावं लागेल. कारण नाव कमावण्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि ते करण्यासाठी सज्ज झालाय उज्ज्वल. बावीस चेंडू आणि 22 धावांची गरज. उज्ज्वल आहे स्ट्राईक एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती आकाश. पुढचा बॉल आकाश टू उज्ज्वल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला बॉल. निर्धाव बॉल येतोय. एनर्जी वाढवली जाते. जसं करोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचा एक घटक सुद्धा आयुष्य मध्ये एनर्जी निर्माण करत होता, आणि तशीच एनर्जी यावेळेला प्रत्येक डॉट बॉल मध्ये येताना आपण पाहतोय. भले स्कोर कमी आहे, परंतु आम्ही डिफेन्स करू शकतो, ती ॲबिलिटी आमच्यामध्ये आहे. असे चेंडू हाताळले जात आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल. हिट करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, मात्र बाईच्या रूपाने यावेळेला एक धाव अर्जित केली जाईल. एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. आता मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 20 बॉल आणि 21 धावा. 20 आणि 21. तसं पाहिलं तर इक्वेशन अगदी सोपं आहे, कारण एखादा मोठा फटका आला तर सामन्याचा पारडे एका बाजूने झुकू शकते. आणि यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडूला पाठवले लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू जाईल, दणदण करत येईल. चौकार. 4. 17 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 बॉल खेळून झालेले आहेत, म्हणजे दुसऱ्या षटकातील अजून एक बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 4 बॉल जर आपण पाहिले आकाशच्या बाजूने होते, मात्र एक 5वा चेंडू एक मोठा फटका आला. फटका सजवला. आपण पाहिलं राहुलला तो फटका सजवताना, कारण गरज होती, कारण जसे जसे डॉट बॉल येतात तसं तसं प्रेशर वाढते, आणि हे प्रेशर रिलीज करण्यासाठी जसं प्रेशर कुकर परिस्थिती असते, सिटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रेशर रिलीज होत नाही. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि डिरेक्टली हिट केला जातोय. गोटी नेम. वाह, व्हॉट अ हिट. रनआउटच्या रूपामध्ये होते विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट उज्ज्वल. नवीन बॅटर आतमध्ये येतील, तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक.
18 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच मध्ये रंगत आणले, जान ओतले, म्हणजे एखाद मोठा फटका आला तरी सुद्धा त्यानंतर मात्र कमबॅक करतायत. त्यामुळे सामना रंगतदार बनेल यात काही शंका नाहीये, कारण ठोसास ठोसा असा हा सामना आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं प्रथमेश यांनी आणि पहिल्या षटकामध्ये प्रथमेशच्या अवघ्या 7 धावा आल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं आकाश यांना आणि आकाशच्या गोलंदाजीवरती आपण 5 धावा येताना पाहिल्यात. म्हणजे तब्बल 12 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. 2 मोठे गडी गारद झालेत, वरुणच्या रूपाने आणि उज्ज्वलच्या रूपाने. त्यानंतर निहार आणि राहुल हे 2 बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला वेळ दौडू नका, 18 मध्ये 17 बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज. वाह, व्हॉट अ कॅच, कॉट बिहाइंड, अप्रतिम. या वेळा तिसरा धक्का बसतोय. राहुलच्या रूपाने तिसरा गडी गारद होते. 12 धावांवरती 3 गडी गारद होत आहेत. बघा 29 धावा डिफेन्स करत असताना अशा प्रकारची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, कौतुक करावं लागेल तिन्ही गोलंदाजाचं, प्रथमेशचं, आकाशचं आणि प्रथमेश पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहिला. लाजवाब गोलंदाजी. तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक. बारा धावांवरती 2 लगातार गडी गारद होताना आपण पाहिलं, कारण आकाशच्या शेवटच्या बॉलवरती सुद्धा एक गडी गारद झाला होता आणि तदनंतर मात्र प्रथमेशच्या पहिल्याच बॉलवरती. प्रथमेश गोलंदाजी मार्क होते. पुढचा बॉल प्रथमेश. या वेळेला चेंडूला पाठवले डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, पुढे सरसावत आहेत. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्नही केला नाहीये. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आता मात्र जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. मॅच मध्ये रंगत आणले, गोलंदाजांचं कौतुक. परंतु यानंतरचे गोलंदाज कोण असतील, कारण प्रत्येकामध्ये एक तरी असा गोलंदाज सापडतो की ज्याच्यावरती आपण समाचार करू शकतो. या वेळेला निहिरच्या बॅट मधून हाय अँड हँडसम यूज 6 षटकार. धन्यवाद. हार्ड हिटर बाहुबली निहारच्या बॅटमधून येताना हा खणखणीत झणझणीत षटकार, इक्वेशन बदलून टाकणारा षटकार. आणि पुढचा एकदा अगदी आडव्या पट्टीने खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडूचे सांगता होते. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 14. 14 मध्ये 10 बनवायचे आहेत. निहार आहे, होऊ शकतात. निहारकडे ती ताकद आहे, कारण पहिल्याच बॉलवरती खणखणीत षटकार निहारच्या बॅटमधून येताना पाहिलाय. पुढचा बॉल असेल, निहार सामना करेल. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवले, खडे खडे. पुन्हा एकदा हाय अँड हँडसम यूज 6. चार धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवले, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि मात्र यावेळेला कुठल्याही प्रकारची गलती होणार नाहीये. चेंडू आपटलाय, थोडासा राग व्यक्त केलाय, कारण हे आधीच्या बॉलवरती व्हायला पाहिजे होतं. ज्या वेळेला 2 षटकार आले त्यावेळेला तो प्रत्यक्षात होता कॅचच्या, मात्र तेव्हा कॅच आला नाहीये. आणि ज्या वेळेला आलेला आहे कॅच त्यावेळेला मात्र ऑलरेडी पाणी ओतू गेलेलं आहे. 4 धावांची गरज. डीजे
धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. अगदी निहारला आपण पाहिलं, लवकर सामना संपण्याच्या नादामध्ये 2 षटकार जरूर मारले आणि तदनंतर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र कॅचच्या रूपाने विकेटचं झालं पतन. त्यामुळे विजयासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. आता मात्र 4 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. काय कमबॅक केलं जाईल काय, की काहीतरी असं घडेल की जेणेकरून पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणली जाईल. चला घाई करा, वेळ दौडू नका. साई येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. साईने जर ही मॅच डिफेन्स केली तर मुकेश ठाकूर माझगाव डॉक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावले. म्हणजे एनर्जी दिली जाते, उष्मा दिली जाते की ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही मॅच बनवू शकतायत. तुमच्याकडे ती ताकद आहे, दमखम आहे, फक्त ते आठवावं लागेल. जसं हनुमंताकडे ताकद होती ना, ती आठवण्यासाठी जामवंताला जावं लागलं पुढे आणि त्यानंतर जगातील सर्वात वेगवान फ्लाईट उडाली श्रीलंका टू काश्मीर. तशा पद्धतीने मात्र या ठिकाणी तुमच्यामध्ये असलेली ताकद जागृती केली जाते. 1 धाव मात्र बिटवीन आपण पाहतोय येताना. आता मध्ये 3 धावांची गरज असतील. चेंडू शिल्लक असतील 10 मध्ये 3 धावा. 500 रुपयाचं पारितोषिक जरूर लावले. उष्मा दिली जाते, प्रेरणा दिली जाते की तुम्ही करू शकतायत, डिफेन्स होऊ शकतायत. त्यासाठी मात्र हिम्मत सोडायची नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत हिमतीने लढायचं आहे, हिम्मत हरायची नाहीये. कारण अभिमन्यूने हे आम्हाला शिकवले, हिमतीने हरणे परंतु हिम्मत नाही हरायची. यावेळेला दिशा दिले फक्त बॉलला, ऑन साइडला ढकलले. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 27 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. आता मात्र 2 धावांची गरज आहे. इक्वेशन अगदी अगदी सोपं झाले. अवाक्यामध्ये सामना आलेला आहे. 9 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. ओम साई आपण पाहतो, साई आहे. यावेळेला कट केले स्लिप मध्ये. वा, क्षेत्ररक्षक 3 ते 4 पावलं पुढे येऊन राहिले होते, कारण धावा रोखायच्या आहेत. बघा, हे कळलं पाहिजे आपल्याला. भले सामना हातातून जात असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने लढायचं, खेळायचं. कारण जिंकलेला सामना कोणीही जिंकून देऊ शकतो, मात्र हरलेला सामना जिंकवण्याची जी दमखम ठेवतो ना, तो खरा खेळाडू असतो. आणि हे खरा खेळाडू म्हणून जगण्याची जिद्द या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला निर्माण होते. पुढचा बॉल. यावेळी रनआउट होऊ शकते काय? अजूनही 1 धाव प्रतीक्षेमध्ये आहे. 1 धाव अजूनही दूर आहे विजयापासून. 1 धावेची गरज लागेल आणि कंपल्सरी चेस हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे उर्वरित चेंडूमध्ये 1 धावेची गरज. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. 4 षटकांचे सामने असतील. सरावली ब वर्सेस आपण येस किरेईपाडा आणि सरावली ब यांच्या विपक्षामध्ये हा सामना होईल. यानंतरचा वेल डन आपण पाहतोय सरावली संघ. अँड हार्ड लक टू टेंबी खोडावे. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि चांगला खेळ प्रदर्शित केलात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी टेंबी खोडावे संघाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि पुढच्या फेरीत दाखल होणारा संघ सरावलीचा संघ साई स्पोर्ट्स सरावली आपले सुद्धा खूप खूप मनापासून गोड गोड कौतुक करतोय आणि पुढच्या फेरीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा देतोय. कुठे जाऊ नका. आपण पाहतोय माकुणसार चषक 2026 हा महाथरार दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. तोपर्यंत आमच्याशी मायक्रोफोनवरती जोडले जातील अनिकेत रावते सर. सरावली ब वर्सेस किंग फायटर्स किरेईपाडा.
यानंतरचा सामना असेल 4 षटकांचा सामना असेल आणि या पहिल्या इनिंगचं धावतं समालोचन घेऊन येत आहेत एक गोड आवाज अनिकेत रावते सर.